जय सियाराम. मी पूनम आणि पूनम ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे. इकडे चालल्यात बघा आमच्या धारा. आज 6 वाजलेले तर आध्यात्मिक शाळा हेडफोन घातलेला आहे आणि ऐकायला चालू आहे आध्यात्मिक शाळा. एकीकडे माझी कुटी चालली आणि सगळ्यांच्या म्हणजे ह्यांच्या धारा चाललेल्या आहेत बघा. आज पिऊ पण धारा काढू लागायलेली आहे. ती मिशीनवर काढते आणि तिचे पप्पा आहेत ती हातानं धारा काढतात बघा. आणि 2-3 गाईंच्या हातावरच धारा दररोज काढल्या जातात. आणि इकडं मग माझी आणि आप्पांची कुटी करायला चालू आहे. गाई ती बांधून घेतलेल्या आहे, स्वच्छ त्यांच्या मागचं शेण ती ओढून घेतलं आहे. आता सकाळ सकाळ धाराची घाई आणि कुटीची घाई, कारण रात्रपाळीची लाईट आहे. रात्री 12ला लाईट येते आणि सकाळी तर 8ला जाते. त्यामुळं मग लवकरच ह्या आठवड्यात जरा लवकरच उठावं लागतं. आणि कसं म्हणजे लवकर आवरलं का धारा ती काढून दिल्या की खवा करायला घरी जायला त्यांना पण रिकामं होतंच. आणि मग इकडं आमचं चाललंय बघा धारा ती आणि सकाळ सकाळ आभाळ पण आलेलं आहे, पावसाचं वातावरण झालेलं आहे बघा. आता पाऊस तर गरजेचाच आहे, कारण सोयाबीन ती पेरून फुलं ती यायला लागलेत आणि ऐन टायमाला पाऊशी करतो. पण आता चाललंय बघा आम्ही घराकडे आलो, ब्रश ते चालू आहे बघा श्रेयाचा पिऊचा. आता यांना पण गावाकडे जायचं असतं, त्यांना कॅन्ड ती बांधून दिली, चहा करून दिला त्यांचं. सकाळ सकाळ चहा ती झालं का मग काही टेन्शन नाही. इकडं माझं पण आवरलेलं आहे. आणि इकडं दैनंदिनी दिनचर्येला सुरुवात झाली बघा. एकदा का काम सकाळचं धारा वगैरे आवरलं की मग काय आपली सुरुवातच झाली, जी की दैनंदिनी उघडायची आणि साधनेसाठी लागायचं. एक सकाळपासून आपल्याला एक ती छान असं खरंच एक प्रेमळ बंधनच घातलेले बघा, की दिवसभर आपण काय करायचं काय नाही करायचं ते आपल्या रामानंदाचार्यजींनी एकदम छानपैकी आखून दिलेले, प्रत्येक भक्तगणासाठी, शिष्यगणासाठी आणि साधकांसाठी. श्री गुरुदेव. सगळी तयारी झालेली बघा आणि मी आता देवपूजा करणार आहे. आणि देवपूजेसाठी एक शेवंतीचं पांढऱ्या दररोज फुलं येतात तिला. आणि आता खूप छान झाडं लावलेत आणि गुलाबाचे झाडं 1-2-2.5 महिने झालेत त्याच्या फांद्या लावल्या होत्या आणि खूप छान प्रकारे नाजूक नाजूक कळ्या आल्यात. आणि ही आहे बघा पांढऱ्या शेवंतीचं झाड. आता त्याला पूर्ण 1 वर्ष होतं, 1 महिन्यानं लावले त्याला आणि खूप छान प्रकारे फुटले. आता ह्याच्या खड्डा घेतलाय मी आणि ते एक पाटीवर शेणखत टाकले. त्याने म्हणलं जास्त झाडाला पण फुटवे ती फुटते. आणि गुलाब बघा किती छोटंसं त्याची फांदी फुटलेली आणि प्रत्येक फांदीतून कळ्या यायला चालू झाल्यात बघा. 1-2-4 कळ्या आल्या त्या छोट्या झाडाला. इकडं मी तुळशी लावली बघा, बादलीत लावली का आणि त्याच्यातच जी की गवती चहा पण त्यातच लावलेला होता. मला वाटलं येते का नाही असं, म्हणजे सुकलेलं होतं. परत ती पण खूप छान आणि मोठं झाड झाले. आता मग दोन्ही कुठलं काढावं तेच कळना गेले. मला वाटायला लागले आता गवती चहा काढून टाकावा, कारण गवती चहा इकडं लावला तरी फुटन. तुळस का उंच झाली, जास्त मोठी झाली आणि ती काय येणार नाही बघा, कारण मोठी झालेली. आणि इकडं माझी देवपूजा चालू झालेली आहे. एक तुपाचा दिवा आणि एक तेलाचा दिवा लावलेला आहे. आज छान असं माऊलींच्या म्हणजे रामानंदाचार्यांच्या पादुका मी निर्शब्दानं धुणार आहे, कारण पंचामृत करण्यासाठी दही नसल्यामुळे विरजण मोडलं आहे. त्याच्यामुळे म्हटलं चला आज दुधानंच आपण छान असा पादुकावर अभिषेक करून घेऊ रामानंदाचार्यांची. आणि इकडे छान अशी माझी देवपूजा चाललेली आहे बघा. सकाळ सकाळी एक छान अशी घरात देवपूजा करून घेतली आणि घंटाना आरती झालं, कर्पूर आरती झाली की खूप सुंदर वाटतं. एक पॉझिटिव्ह एनर्जी आपल्या घरात वावरत असते आणि खूप शांतता. आणि त्यातली त्यात आम्ही तर एकदम रानात राहिले, त्याच्यामुळं खूप म्हणजे कसं सात्विक आणि एकदम स्वच्छ वातावरण असतं आणि खूप छान वाटतं. आणि त्यातून परत दैनंदिनीची सुरुवात होते, जी की काकडा आरती, धूप आरती, परत भजनं असतात आणि नित्यस्त्रोत असतो, बरंच काही काही असतं, श्रीलामृताचं पारायण. आणि खूप छान अशी देवपूजा करत करत एक आरती लावली. नाहीतर श्रींची पूजा पण असतेच, श्रींची पूजा लावून देवपूजा चाललेली असते बघा. आपल्याला तेवढा वेळ काही करता येत नाही, परंतु जेवढं होईल तेवढं करायचं. श्रींची पूजा 20-25 मिनिटं असते आणि आपली देवपूजा होईपर्यंत म्हणजे थोडीशी म्हणजे जी काय अक्षदा वाहती सगळं करत असते, परंतु एवढं म्हणजे वेळ बसता येत नाही. परत तिकडं गाईगुरांचं पण बघायचं असतं, त्याच्यामुळे पटपट आपलं आवरून थोडीशी जरी राहिली का तर तू नुसती कानानं ऐकायची. आणि देवपूजा ती छान करून घेतलेली आहे बघा. आता निम्मी अर्धी साधना झालेली आणि निम्मी अर्धी राहिलेली आहे. कानमंत्र, श्रीलामृताचं पारायण हे 2 तर नित्यनेमानं बसून करायचे. आणि छान असं रामानंदाचार्यजींच्या पादुकावर मी छान अशा अक्षदा वाहून घ्यायला लागले, कारण आता जिबीला वळणच नाही रामानंदाचार्य
चारीजी म्हणायचं, त्याच्यामुळे खूप असं अडचण येते आणि प्रयत्न पण चालू आहे बघा रामानंद चारीजी म्हणायचा. नाहीतर सारखं कसं मौली स्वामी असं सारखं मुखात असायचं, पण आता खूपच जिभेला वळण द्यावं लागायला लागले. पण लागेल हळूहळू सवय तर करून घ्यावीच लागणार आहे रामानंद चारीजी म्हणायची. आणि छान असं एक पांढरं शेवंतीचं फूल वाहिलेलं आहे आणि तुळशीला ज्या आलेल्या मंजुळा असतात ना, मी ती वाहत असते बघा रामानंदाचार्यजींच्या पादुकावर. कारण तुळस पण काय होतं, तिच्या शेंडे खुडले का आणि मंजुळा खुडल्या का एकदम छान डेरेदार होते. ती छान एक स्टिपच आहे म्हणा बघा. आणि ती जरी का तुमची एक म्हणजे एक शिवरी अशी जर जात असेल ना तुमची तुळस, तर तुम्ही तिचे शेंडं खुडू शकता आणि खूप छान अशी अशी पसरते आणि खूप छान डेरेदार अशी तुळशी होते. म्हणून ती कधी आलं का तर ती खुडत जावा. आणि असं पण मी आपल्या रामानंदाचार्यजींसाठी माळ करत असते तुळशीच्या पानाची, खूप छान अशी माळ पण केली आणि आपण वाहिली का देवाला तरी पण चालते. आणि इकडे माझी छान अशी आरती चाललेली बघा. आता ही कर्पूर आरती कशासाठी करायची, आपल्या घरातली निगेटिव्हिटी जाण्यासाठी. आणि आपण रामानंदाचार्यजींनी म्हणजे की तुमच्या देवारात कुठलेही देव असू द्या आणि त्यांना म्हणजे कसं आपण छान स्वच्छ केलेलं असतं, शुचिर्भूत केलेलं असतं, मग ते दृष्ट लागू नये म्हणून ती दृष्ट उतरण्याची एक ती ही आहे बघा पद्धत आहे, जी की कर्पूर आरती आपण करतो. आणि मग घरातलं सगळं कामावरून घेतलेलं आहे आणि गोट्यावर गेलेले बघा. मी आधी गेलेले होते गोट्यावर, गोटा ती झाडून काढला, कारवडींनी पाणी दाखवलं, परत हे पाठीमागून आले आणि ह्यांचं तिकडं समोरच्या गाईंनी सोडून दिले त्यांनी पाण्यावर आणि शेण वडायचं काम चालू आहे त्यांचं. आणि ही आहे का समोरची गाय, ती आमची गाय वेळेला झालेली आहे, आता एक 7-8 दिवसात ती वितीयच बघा. आणि खूप छान कासती तिनं केलेली, सारखं म्हणजे की लक्ष ठेवावं लागतं गोट्यावर येणं ती, कारण काय कधी सांगता येत नाही ती कधी येईन ती. आणि इकडं पिऊचे पप्पा विचारतायत पिऊला की आज जेवणात काय चालू आहे, आपला बेत काय करायचं आहे जेवायला असं तिला विचारतायत. कारण आमच्या पिऊला छान अशी भजी ती बनवता येते आणि त्याच्यामुळे तिला विचारलं आहे बघा त्यांनी. आणि इकडं मग जेवणं ती झालेले आहेत आणि सोयाबीनीतलं म्हणलं चला तण उपटावं. हे काही असं तण आहे, तणनाशक मारले सोयाबीनीत तरी पण तण झाले बघा. आणि ही खोबरकुटी बघा, आमच्या इकडे या गवताला खोबरकुटी म्हणतात. कसं एक म्हणजे तिला अशी छोट्या छोट्या फांद्या येतात, एकदम अशा काटकुळ्या असतात आणि त्याला फुलाचे असे गोस येतात आणि भरपूर असं त्याच्यात बिया. आणि मी तुम्हाला एक माझ्या आईचा अनुभव सांगणार आहे. प्रपंच करीत करीत परमार्थ ही आपण करायचा. मी माझ्या आईचा तुम्हाला एक अनुभव, छान आणि सुंदर अनुभव सांगणार आहे. कारण क्षणाक्षणाला अनुभव येतात, पाऊला पाऊलाला अनुभव येतात. त्यातला एक छोटासा अनुभव सांगणार आहे तुम्हाला. आता आम्ही 2015पासून आम्ही गुरुमाऊलीच्या सेवेत आहेत, गुरुमाऊलीच्या भक्ती मार्गात आहेत. असंच एकदा काय झालं, आता माझी आई 1-2 वर्षापूर्वीची ही घटना आहे बघा. माझी आई अशीच रानात आली आणि रानात गोट्यावर बसल्यावर तिला एक साप चाललेला दिसला जवळून. आता ती साप चालला होता, माझ्या आईने शपथ वाहिली त्याला, तुला जगद्गुरू नरेंद्र महाराजांची शपथ आहे. तसं म्हटलं का ती साप तिथं जागेवर थांबला. मग जागेवर थांबला. आता आमची आई काय घाबरून गेली आणि गेली मग तिला गोट्यापाशी, आता तिथं साप जवळ असल्यावर थोडंच बसू वाटणार आहे तिला, ती गेली खुरपायला दुसरीकडं. आणि परत आली तर म्हणजे तेवढ्या एरियातनं तो साप हालत नव्हता, एक गोट्याचा एरिया आहे थोडासा, तिथं थोडंसं पटांगण, बाहेर गाय बांधण्यासाठी उखांडा, असं थोडंसं अंतरावर तेवढ्या ती तिथं बसलेलाच होता, म्हणजे पलीकडं अलीकडं. मग आई परत आली तर नाही तिला दिसला. मग लगेचच पटकरनी आई काम करायला लागली, गाईचं गोट्यातलं शेण ती उचलायला लागली की तिला दिसला तो साप. दिसला म्हणजे आईकडसारखा असा मानवरी करून बघायला लागलेला आणि आई घाबरून गेली. मग आता ती पहिला दिवस गेली संध्याकाळी घरी. आता काय तिच्या मनीनाद्यानी पण तिच्या मनात सारखं बापरे सारखं साप दिसायला लागलाय आपल्याला, सारखं साप दिसायला लागलाय. मग दुसऱ्या दिवशी पण रानात आली, दुसऱ्या दिवशी पण सेम तसाच प्रकार झाला. मग आई तिथं गोट्यावर न थांबता जास्त काय करायला लागली, दुसरीकडं कामाला म्हणजे खालच्या तुकड्यात गोट्याचं पटांगण ती सोडून दुसऱ्या तुकड्यात सोयाबीन ही असं खुरपायला गेली. मग आई तिथं जेवायला आली की तो यायचा आणि सारखं आईकडं बघायचा आणि असं लई लांब अंतरावर नाही, 5-7 फुटावर असं सतत नेहमी तिला दिसायचा. आता ती पण माणूसच आहे. आता आपल्यालाच बघा, आपल्याला जवळून चालला तर आपण किती भीताव घाबरताव. आणि तसं मग आई पण भिली आणि आईचं पण BP वाढायचा नुसता. अरे बापरे आता काही करावं, ही सारखं दिसायला लागलाय. मग असं करत करत तिसऱ्या दिवशी पण सेम तीच प्रकार. आता मात्र तिसऱ्या दिवशी आईला मोठ्यानं रडू वाटायला लागलं. आई तर अक्षरशः घाबरूनच गेलेली. आता काय करावं आणि भावाला फोन केलेला.
भावाला फोन केला, भाऊ काय फोन उचली नाही गेला. तेवढ्यात मग बहिणीचा फोन काय येऊन बहिणीचा फोन आला. अगं म्हणली रुपाली, मला परवाच्या दिवशी साप दिसलाय म्हणली आणि मी चालला होता, मी त्याला शपथ घातली की तुला नरेंद्र महाराजाची शपथ, आणि तिथला हलाना गेलाय म्हणली. मी झोपलेले असले तरी म्हणली माझ्याकडं असा मान वरी करून सारखं बघायला लागलाय. मग अगं म्हणली आई, त्याला तू शपथ घातली, त्याची शपथ पहिली सोड म्हणली. आईनं फोनवर बोलत असतानाच त्याला म्हणली, बाबा जा, तुला म्हणली तुझी शपथ सुटली की र. त्या सापानं अक्षरशः जी खाली मान घातली का तो साप निघून गेला. आजपर्यंत आईला तो साप कधीच दिसला नाही, कधीच दिसला नाही. तर बघा, ही असा अनुभव आहे आईचा. आणि